मी गौरव वावरे, इयत्ता 6वी जी प्राथमिक शाळा सोमठा नलवडे. मला आपल्या भारत विकसित बनवायचा आहे. त्यासाठी मला खेडेगावातील वृद्ध लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. भारतातील वृद्ध लोकांना जीवनात अनेक अडचणी, समस्या, त्रास आहेत. पहिली मोठी समस्या म्हणजे आरोग्याची. खेड्यातील दवाखाने अपुरे आहेत. औषध उपचार वेळेवर मिळत नाहीत. वृद्धांना उपचारासाठी शहरात जावे लागते, पण वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. दुसरी समस्या म्हणजे एकटेपणा आणि दुर्लक्ष. आजच्या युगात तरुण नोकरीसाठी शहरात जातात. मुलांशी संवाद कमी होतो. प्रेम आणि आपुलकी उणीव भासते. तिसरी समस्या म्हणजे आर्थिक अडचण. वृद्ध लोकांची कमाई नसते, पेन्शनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जाते. याशिवाय काही ठिकाणी वृद्ध लोकांकडे तिरस्काराने किंवा ओझं समजून पाहिले जाते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण समाज म्हणून या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वृद्ध लोक हे आपल्या संस्कृतीचे, अनुभवाचे आणि ज्ञानाचे खरे भांडार आहेत. त्यांच्याशी प्रेमाने, आदराने आणि सहानुभूतीने वागले पाहिजे. आपण प्रत्येकाने ठरवूया, आपल्या घरातील आणि गावातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आदर, प्रेम आणि आधार देऊ. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे. हाच आपला संस्कृतीचा खरा सन्मान आहे. धन्यवाद.